गावाच्या टोकाला एक जुना मुडकळीस आलेलं वाडं उभं होतं. गावकरी म्हणायचे तिथे भूत वसतं, रात्री कोणी तिकडे गेलं तर परत आलंच नाही. पण जयेश, शहरातून आलेला तरुण, ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हता. त्याने ठरवलं, आज तो त्या वाड्यात जाईल. रात्री 9:30 वाजता टॉर्च हातात घेऊन जयेश वाड्याकडे निघाला. वाड्याचं लोखंडी दार खडखडत उघडलं आणि आत थंडगार वारा सुटला. आत पाऊल टाकताच त्याच्या पाठीवर काटा आला. भिंतीवर जुन्या चित्रांचे फिकट चेहरे त्याच्याकडे पाहत होते. लाकडी मजला त्याच्या पावलाखाली चर्कन आवाज करत होता. अचानक वरच्या मजल्यावरून पावलांचे आवाज आले. जयेश हळूच जिना चढू लागला. टॉर्चचा प्रकाश पुढे गेला आणि एका पांढऱ्या साडीतील बाईचा आकृती त्याला दिसला. तिचा चेहरा झाकलेला, केस विस्कटलेले. जयेश थिजून गेला. ती हळूहळू त्याच्याकडे वळली आणि तिचे डोळे लाल चमकू लागले. एक कर्णकर्कश किंकाळी हवेत घुमली. टॉर्च हातातून खाली पडला. अचानक खोलीत अंधार पसरला. जयेश पळायचा प्रयत्न करू लागला, पण त्याच्या पायाला काहीतरी घट्ट पकडून ओढू लागलं. तो ओढत होता, पण आवाज बाहेर पोचत नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी वाड्यासमोर जमा झाले. दार उघडं होतं, पण आत कुणी नव्हतं. फक्त जमिनीवर जयेशचा टॉर्च आणि एक लांब, पांढरा केस पडलेला होता. त्या दिवसानंतर रात्रीच्या वेळी वाड्यातून जयेशच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या, पण कोणी तिथे जाण्याची हिंमत केली नाही. सबस्क्राईब. नमस्कार.